दादा नमस्कार. नमस्कार. ज्याप्रमाणे दादा काल बोलले का चांगली अशी गाडी बघायला भेटेल आपल्या उसाटणे मैदानात, त्याबद्दल काय सांगाल आज? दादा कालच रात्री बोलणं झालं होतं. तू पण होता, मी पण होतो. ऑफिसला बोलणं झालं होतं, अचानक धप्पा देऊ म्हणून. दादा बोललो होतं पळणार नाही, तरी पण दादा सकाळी बोलले, कॉल करून बोलले. दादा बोलतो बैल घेऊन जा मैदानात, गाडी आपण करून घेऊ, बोलतो गुलाल करून घेऊ. आजच्या शर्तीचा कसा काय झाला? म्हणजे आजच्या शर्तीचा विषय म्हणजे आज पडग्याची रायफलचं नाव होता, ते आपला घेसरवाले आपल्या सायडवाले नाव फिरवलं त्यांच्यावरती. हां, आज ना जसा पहिला तर आता भुंगाना सैराटी गाडी फेमसच झाले आणि जवळपास 90% लोकांना माहिती होतं का हाच पहिरा असेल. लोकांना प्रेक्षकांना 100% माहीत असते. ज्यावेळेस सैराटचा किंवा भुंगाचा कोणाचा पण नाव फिरला तरी पण एकच बैल निघणार आहे दोघांना पण, भुंगा किंवा सैराट. ही मुंबईची A1 जोडी आहे. कोणता पण नाव फिरला तरी पण हीच गाडी पळणार. आणि मी जसं बघितलं ना, आता मी पण खाली होतो, तर हा बैल ना तलाला जास्त आहेत. म्हणजे तलालाच मला वाटतं 1-2 चकड्याचा जे बोलतो ना आपण एक गॅप अंतर तसा होता. आपली दोन्ही पण बैला भुंगा आणि सैराट हे दोन्ही पण खालच्या तलाची पण आहेत आणि वरच्या रानाची पण आहेत ना. मेन विशेष करता आपल्या सुट्टी मेकर, एक सैराट सुट्टी करतात ते आपल्या हरेशदादा आणि भुंगाची सुट्टी करतात आपला केशवदादा. हे दोघांचे सुट्टी मेकर म्हणजे मुंबईचे टॉपचे सुट्टी मेकर आहेत. त्याच्यासाठी दोघांचे सुट्टी मेकर एकदम, दोघांचे तालमेल एकदम, गाडी सुटून एकदम फास्ट निघून जाते गाडी. जसं आता खाली पल आहे ना, तसा भुंगा पुढे धाग्याला पण लय वाढतो का? भुंगा वरती पण शेवटपर्यंत, खालून शेवटपर्यंत भुंगाचा स्पीड आहे तो वाढत जातो, कमी होत नाही. सुट्टीचा काय किस्सा आजचा? आजचा सुट्टीचा किस्सा म्हणजे आज ना एकदम प्रॉपर सुट्टी, म्हणजे आज ना मनासारखी सुट्टी आली. आज खालूनच 2 चकडा गाडी सुटून आपली निघून गेली आपली. आजचा मैदानातला किस्सा सांगायचा झाला तर काय सांगाल? आज मैदानात किस्सा म्हणजे बैल आहे ना, मी स्वतःहून मैदानात आलोय, पण मी बैलाच्या घराला जायला, बैल काढायला, बैलाचं पाणी काढायला मला आज करायला भेटलं नाही. माझ्या स्वतःच्या वासाची गाडी होती, त्याच्यामुळं मला खाली जायला लागलं. त्याच्यामुळं मी आज डायरेक्ट बैल खाली घेऊनच गेलो, खालीच भेटलो. वासराचा कसा काय झाला? वासराचा थोडक्यात पेंडिंगला होते, एकदम 1-2 इंचामध्ये गाडी फक्त मुसा, त्या समोरच्या गाडीचं तोंड लागला म्हणून गाडी पडली आपली. आणि वासराची चर्चा करले ना, तर मागे देखील त्या शर्यती खूप झालेल्या, 3-4 शर्यती तरी झालेल्या आहेत. वासरू हा टॉपचा वासरू आहे, आदात वासरू आहे आपला. आपण समोरच्या गाडीवरती दुसरा वासरू होता, आपण आदात तो नाव फिरवलं त्यांच्यावरती. एक बैल समोरला गाडी जमवली होती, गाडी वरतून बैल आणलेले, आपण वरती कमीत कमी 4 ते 5 गुलाल केलेले आहेत. आपण घाटावरचे 3 फेऱ्याचे पण गुलाल झालेले आहेत आपले. आज गाडीवर जॅकी कोण होतात नक्की? ह्या गाडीवरती कुणाल ड्रायव्हर होता आज, आणि पंकज पण दादाचा घरचा ड्रायव्हर आहे, लहान भाऊ सगळ्यात बोलतात दादा. आज कुणाल ड्रायव्हर होता, कुणाल ड्रायव्हरने गाडी असली. आज कुठेतरी मैदानात थोडी गर्दी कमी वाटते. थोडी आता कसं आमचे थोडं आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे इलेक्शन पण लागलेले आहेत, त्याच्यामुळं थोडीशी गाडा मालक थोडं यायचं कमी होतील थोडे. आता कसं आता आमचं बदलापूर अंबरनाथ इलेक्शन या निकाल लागलेले आहेत, त्याच्यामुळे आता सगळे आमचे जवळ SB ग्रुप, आमचा समीर दादा, शैलेश दादा यांचे सगळे सहकारी आज सगळे मैदानात भुंगाचे गुलाल घ्यायसाठी होते. आणि इलेक्शनचा गुलाल पण आम्ही घेऊन आलो आणि आज भुंगाचा गुलाल पण घेतला अंगावरती. दादा मैदानात आहेत का आज? आज दादा मैदानात नाही आहेत. आणखीन विचार झाला तर आज ना गर्दी थोडी कंट्रोलमध्ये आहे ना, गाड्या व्यवस्थित आज लवकर, कारण का कुठेतरी ही गाडी ना मला वाटतं जर गर्दी असेल तर 6 ते 7 वाजता नक्कीच कुठेतरी, आज लवकर झाले. हा, खाली पण गाड्या कमी आहेत, थोडी गर्दी कमी आहे, त्याच्यामुळे गाडी चालवत घेऊन पटकन सोडून टाकली, लवकर सुटली गाडी, त्याच्यामुळं आज लवकरच बैलाचा गुलाल घेऊन मोकळा झाला. आजचा नियोजन कसं झालं? म्हणजे काल तर नव्हतं, मग अचानक पटकन दादांचा निर्णय म्हणजे काय? दादांचा आणि सुनील शेठचा यांचा फोन कॉन्टॅक्ट चालू असतात. त्यांचा कॉन्टॅक्ट झाला, गाडी पलवायची का नाही पलवायची, त्यांचा कॉन्टॅक्ट होतात. दादा मला फोन करतात, दादा बोलतात गाडी नामदेव सकाळची ये, बैल गुलाकर आणि बैलाला घेऊन जा, बैल घेऊन जायचे तुला आज. कुठेतरी भुंगाचा भविष्य लय मोठा आहे. भुंगाचा भविष्य भरपूर मोठा आहे. दादा तुम्हाला सुरेंद्र दादाच सांगितलं ना, भुंगा हा अजून 2-3 वर्ष तरी हटत नाही पब्लिकला अजून. आणि मी त्यांना विचारलेलं पण राहतील ना पारकबद्दल, तर ते बोलले का भुंगा सारखा तर नाही भेटणार, भुंगाच्या पावलावर पाऊल ठेवणारा नक्कीच मी नंदी शोधते अजून पण. सुरेंद्र दादाची पारख म्हणजे ना फेल नाही. सुरेंद्र दादाची पारख म्हणजे ना टॉपची वस्तू असते, तो टाईम घेणार पण पारख करून वासरू 100% भुंगाचे थोडीच पाळणारा बैल भेटणार. आणखी मैदानाचा का अपडेट द्याल का थोडंफार? आता गाडी हो मैदान तर चांगलाच आहे, योगेशदा उसटण्याचा आम्ही कमिटी त्याची, त्या गाडी सोडायला आपल्याला चांगली प्रतिसाद दिला आज.
ना गाडी पण लवकर सुटून मोकळी आली. त्याच्यामुळे आज कमिटीचा अभिनंदन. पहिले ना मैदानाचा काय व्हायचा का एक भोंगा फक्त या स्टेजच्या जवळ असत, आता दुसरा भोंगा देखील एक खाली आहे. म्हणजे खाली काय चाललंय ते पण वरच्या लोकांना म्हणजे खालती जे आहेत त्यांना समजतं. हा, आता कसं एकामेकाच्या गाड्या जमतात, कोणाला नाव द्यायचं असेल, कोणाला नाव फिरवायचं असेल तर खाली मध्ये सेंटरला एक भोंगा लावतात ना, ते खालच्या सुट्टी मेकरवाल्यांना आणि मालकांना ते समजतो. म्हणजे गाडी कोणाचं नाव दिलं आहे, कोणाचं नाव फिरलं आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना समजतो. आणि यूट्यूबचं बोललं तर ना, खाली कॅमेरा ठेवलं ना त्याच्यावरती सुट्टी मेकर कोण काय करतो ते सगळं समजतो. त्याच्याबद्दल राहुल भोईर, फुलोरे मामा हे सगळे स्वतःहून आवाज देऊन सांगतात सुट्टी मेकरवाल्यांना, बैल धरून ठेवा, व्यवस्थित धरून ठेवा, ते स्वतःहून आवाज देऊन सांगतात. आज ना भुंगा बराच लांब बांधलेला, पर गावात बांधलेला काय नक्की? भुंगा हा गाडी जमत नाही तोपर्यंत बैल आतमध्ये मैदानात येतच नाही. ज्या वेळेस गाडी जमल त्याच वेळेस बैल टेम्पोत भरायचा आणि परत इथेशी घेऊन जायचा. नाही आता तुम्ही ना बरेचसे नियोजन घडवतात, तुम्ही देखील मैदानाला ना, तुम्हाला विचारा भुंगा आला का मैदान, तुम्हाला काय असेल काय? हे बघा, मला भरपूर जण विचारतात, पण कसं ज्यावेळेस शर्यत नाही जमत तोपर्यंत आपण पहिला फोडू शकत नाही. बैल आलाय नाही आलाय ते आपण सांगू शकत नाही ना. बैल येतो कधी नाही येत, कधी मी पण असतो मैदानामध्ये, त्यावेळेस बैल मैदानात नसतो कधीच. मी असतो कधी बैल नसतो, कधी मी कधी तेच बैल असतो तर मी कधी असं म्हणजे बैलाच्या करायला कंटिन्यू बैलाच्या करायलाच असतो मी. एक आता तुम्ही बोलल्या का आजची सुट्टी सगळ्यात भारी झाली, नक्की कशा प्रकारे झाली? कारण का 2-3 प्रकारच्या सुट्ट्या आहेत. कारण का आपण बैलच मांडायलाच पहिल्यांदा खूप त्रास होतो. एक दुसरी सुट्टी म्हणजे बैल आपण पाठीमागनं घेऊन चालता बैल सोडतो, तशा प्रकारे काय झाली का? कसं काय? नाही, आज तसं काय नाही. बैल एकदम स्थिर आपली एकदम व्यवस्थित उभी राहिली होती. ते बैलाला काय आपलं टेन्शन नाही. आज भरपूर फेरे आपण बैलाला आपल्या डाव्या खांद्याने पळवत होतो. आज भरपूर दिवसातून आज उजव्या खांदी पळवलंय बैलाने. आज गती डाव्या खांद्यापेक्षा आज उजव्या खांदी गती भरपूर दाखवली आज बैलाने. आणि ना काही वेळेला आपण बरंच बघतो का मोठी गाडी असली ना तर कुठं 15 ते 20 अर्धा तास लागतात गाड्या सोडायला. गाडी कसं ड्रायव्हर कोणाचं फिक्स असतात. कोण बोलतो माझ्या ड्रायव्हरती हो बसतो, माझ्या गाडीवरती तो बसतो, मग गाडी पुढं होतात. त्याच्यामुळं काय गाड्या सुटायला थोडा टाईम लागतो. तो बोलतो माझ्या गाडीवरती हो ड्रायव्हर बसतो, त्याच्यामुळं गाड्या सुटायला थोडा टाईमपास होतो. आज जे तुमच्या मुलाखतमध्ये तुमच्या सोबत उभे आहेत त्यांची पूर्ण थोडीशी माहिती द्या आम्हाला मुलाखत. हे आमचे SB ग्रुपचे आभारस्तंभ म्हणजे आमचा समीर दादा मगर या चिखलोली पाडा या गावाचे आहेत. आणि शैलेश दादाचे साथीला साथ देऊन जाणार म्हणजे भावच समजायचं या आमचा समीर दादा आहे मगर. चालेल दादा, असाच आपला आनंदी आपल्या सावकार ग्रुपचं नाव पुढे करत राहू आणि कुठेतरी आपलं शर्यतीमध्ये वर्चस्व करत राहू हीच इच्छा असेल. धन्यवाद.